नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. दिल्ली येथे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आंदोलन शांततेत होतं. 20 तारखेला विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांनी महाराष्ट्राची बंद हाक दिल्यानंतर आज वसमतसह हिंगोली जिल्ह्यामध्ये नागरिक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत. महिला देखील आहेत, विद्यार्थिनी देखील आहेत. एकंदरीत पाहिलं तर आपण भारताचं संविधान देखील त्यांच्या हातामध्ये दिसते. एकीकडे तिरंगा दिसते. काय काय मागणी आहे तुमच्या, काय सांगता? बघा, माझी मागणी एकच आहे, म्हणजे दोन आहेत. एक तर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आणि दुसरा नरेंद्र मोदीचा राजीनामा. मला एक प्रश्न पडतो सर, की बघा तुमच्या लाठ्या जेव्हा मुलींवर बलात्कार झाले, शेतकऱ्यांचा सुसाईड झाला, जेव्हा तुमच्या पैशांचा घोटाळा होतो, तेव्हा पोलीस काहीच का करत नाही. आणि जो भविष्य आहे देशाचा, त्याच्यावर कशा तुमच्या लाठ्या होईल? ज्या लाठीला खिळा आहे, तुम्ही ते कशा मारू शकणार? बघा, आता जे आपले काय म्हणतात लॉज व्हायलेट झाले आहेत, आता मला तरी वाटते की आता IPC सेक्शन 32 वापरण्याची गरज आपल्याला आता पडेल. फक्त सुप्रीम कोर्ट हे करू शकते. आणि मी सांगते की आता जर धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदीने राजीनामा दिला नाही तर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि याचा मला जाहीर पाठिंबा देते. तर आपण पाहिलं असेल, धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदींनी राजीनामा नाही दिलं तर याचे संपूर्ण भारतामध्ये पडसाद उमटताल अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते. काय सांगताल ताई? महिला आलेल्या आहेत, काय काय मागण्या आहेत तुमच्या? आताच विद्यार्थिनी म्हणून विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या विद्यार्थिनीनं म्हणजे हे केलेल्या आहेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून महाराष्ट्राला म्हणजे बंदची हाक बाळासाहेबांनी दिली आणि जशी का बंदची आज पूर्ण अख्खा महाराष्ट्र बंद आहे. कारण आम्ही शांततेच्या मार्गाने विद्यार्थी मागण्या जंतर मंतरवर सुरू मागत होत्या की या देशामध्ये जो भ्रष्टाचार चाललाय, शिक्षणाचा भ्रष्टाचार चाललाय, तो भ्रष्टाचार थांबला पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी घडले पाहिजे. तुम्ही जर युवावरतीच जर असा अत्याचार आणि अन्याय अत्याचार करत असाल, शिक्षणावरती घाला घालत असाल तर उद्याची पिढी कसा घडवणार? एकीकडे मोदी म्हणते की शिक्षण मिळालं पाहिजे, या देशाचा आधारस्तंभ युवा वर्ग आहे आणि तुम्ही त्या युवावरती लाठ्याकाठ्यांचा वापर करून अमानुषपणे की म्हणजे सांगण्याला लाज वाटेल या पद्धतीनं देखील तुम्ही मुलींवरती अत्याचार केला. यामध्ये म्हणजे भारतीय संविधानानुसार काय चाललं तर इथं मोदी आणि शहा इथे हुकुमशाही हिटलर की आणू पाहत आहेत. परंतु आम्ही हिटलर की त्यांची चालू देणार नाही. येत्या काळामध्ये महिला आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार हे आंदोलन असंच तीव्र होईल. अन्यथा आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र स्वरूपात होईल. लाठीचार्ज झाल्याच्या नंतर सरकार आता समोर आले, प्रतिक्रिया देते. आतापर्यंत प्रतिक्रिया देत नव्हतं काही, काय सांगतो? सरकारला माहीत आहे की इथलं भारत पूर्ण विरोधी पक्ष पूर्ण जनता पेटून उठलेली आहे आणि जर का जनता पेटली हे घराघरातला व्यक्ती आज बाहेर पडत आहे. कारण यांना यांचं सरकार कोसळेल याची भीती आहे. म्हणून आता ते कुठंतरी आता काही प्रमाणात येत आहेत. पण ज्या प्रमाणामध्ये शास्त्रज्ञ सोनम वांगचूक हा शास्त्रज्ञ आहे आणि तुम्ही शास्त्रज्ञ उपोषणाला बसले असताना भेटायला येत नाहीत, लाजिरवाणी गोष्ट आहे. आतापर्यंत इतिहासामध्ये असं कधीच झालं नाही. हे मोदी सरकारनं केलेलं आहे. नक्कीच जर आपण पाहिलं असेल, सोनम वांगचूक सर यांचं अजून पण उपोषण सुटलेलं पाहायला मिळत नाही. सरकारचा कुठलाही प्रतिनिधी त्यांना भेटायला देखील गेलेला नाही. लवकरात लवकर या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल अशी देखील प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत.